महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। नाशिक शहरातील गुन्हेगारी टोळ्यांमधील वर्चस्ववादातून झालेल्या फायरिंग प्रकरणातील गेल्या 9 महिन्यांपासून फरार असलेला आरोपी प्रांजल चंद्रमोरी याला अखेर गुंडविरोधी पथकाने शिताफीने जेरबंद केले आहे। या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित फायरिंगची घटना ही गुन्हेगारी टोळ्यांमधील वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या पार्श्वभूमीवर घडली होती। घटनेनंतर आरोपी प्रांजल चंद्रमोरे हा पोलिसांना चकवा देत सतत ठिकाण बदलून फरार होता। पोलिसांकडून त्याचा सातत्याने शोध सुरू होता। दरम्यान गुंडविरोधी पथकाला आरोपीच्या हालचालींबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली। अखेर पोलिसांनी अचूक नियोजन करत आरोपीला ताब्यात घेतले। या अटकेमुळे संबंधित फायरिंग प्रकरणाच्या तपासाला गती मिळणार असून आरोपीकडून आणखी महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। तसेच शहरातील गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक कायम असल्याचा संदेश या कारवाईतून पुन्हा एकदा देण्यात आला आहे। आरोपीला न्यायालयात हजर करून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र बुलेटिन, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।